बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। आता त्यांना नवीन 10 वस्तू मिळणार आहेत। बघा, नवीन 10 वस्तू बांधकाम कामगारांना मिळणार आहेत। कोणत्या आहेत? अगोदरच्या ज्या होत्या त्यापेक्षा वेगळ्या असणार आहेत का? तर हो, हा जी-आर आहे। 18 जून 2025 चा हा जी-आर आहे। या जी-आरमध्ये जर पाहिलं असेल तर बघा, इथं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच, ज्याला आपण किट म्हणतो, एसेन्शियल किट पुरविण्याचा सुधारित योजनेस शासन मान्यता देण्यासंदर्भात आता सुधारित तुम्हाला वेगळ्या प्रकारे जो का भांड्याचा संच आहे तो वेगळे 10 मिळणार आहे। बघूया काय या संदर्भात या जी-आरमध्ये महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा कामगार व खनिज कर्म विभाग, ठीक आहे, कधीचा आहे तर 18 जून 2025 दिसतंय सर्वांना? ओके, ठीक आहे। चला, सर्वांनी पटकन सर्वांना हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या। आता डायरेक्ट आपण खाली येऊया। प्रस्तावनामध्ये जर पाहिलं असेल, इमारत व बांधकाम कामगार जे आहेत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगारांचं सेवा शर्तीचं, बघा, बांधकाम कामगार ज्या काम करत त्यांच्या रोजगाराचं सेवा शर्तीचं नियमन करण्यासाठी, तसंच बांधकाम जे कुठले कामगार आहे त्यांची सुरक्षा, त्यांचं आरोग्य, त्यांच्याकरिता कल्याणकारी उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगारांना जो कामगार रोजगार विनिमय आणि सेवा शर्ती अधिनियम 1986 आहे तो लागू केला। मग आता या ठिकाणी पाहिलं असेल तर इमारत व इतर बांधकाम कामगार जो त्यांना सेवा शर्ती अधिनियम 1996 आहे त्याच्या मार्फतच आता बांधकाम कामगारांची सुरक्षा, त्यांचं आरोग्य, कल्याणकारी योजना यांची अंमलबजावणी केली जाते। आणि वरील जो का अधिनियम आहे केंद्र शासनाने इमारत व बांधकाम कामगारांना केंद्रीय नियम 1998 जो आहे तो पारित केला आहे। आणि त्यानुसार आता त्यांना हे काय नवीन जी-आर आहे त्याच्यानुसार कलम 18 राज्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांचं कल्याणकारी मंडळाची स्थापना सुद्धा करण्यात आलेली आहे। पाहू शकता इथं, ठीक आहे। चला, आता येऊया थोडंसं खाली घेऊया आपण। आता जी काय तुम्हाला किट मिळणार आहे बांधकाम कामगारांकरता अत्यावश्यक संच, ज्याला तुम्ही बांधकाम कामगार जे काय भांड्याचा संच म्हणतात, ती अत्यावश्यक संच एसेन्शियल किट पुरविणे या योजनेसंदर्भात जो 5 वरती दिलेला आहे त्याची मान्यता देण्यात आलेली आहे। आता बघूया बैठक जी झाली होती या बैठकीसंदर्भात बघा, बांधकाम कामगारांच्या वितरित करायच्या जे काय सुधारित अत्यावश्यक संच जे योजना आहे ती सुरू करण्यास मंडळाचा दिनांक 26/3/2025 जी काय बैठक पारित करण्यात आली होती। त्या बैठकीमध्ये सुधारित आवश्यक संच वाटपासाठी तांत्रिक समिती गठीत करण्यासंदर्भामध्ये प्रस्ताव सादर केला होता। त्यानुसार अनुषंगाने मंडळातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरिता सुधारित आवश्यक संच सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती गठीत केली आहे। आता थोडंसं खाली येऊया। ओके, शासनाचा जो निर्णय आहे महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत सक्रिय जे जीवित आहेत, सक्रिय म्हणजे बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरवणे आणि सुधारित योजनेस खालील अटीच्या अधीन राहून प्रशासकीय म्हणतात। आता 8 कोणकोणत्या तर बघा, नंबर 1 च्या अटी दिलेल्या आहेत इथं। मंडळातील नोंदीत म्हणजे सध्या जिवंत आहेत कामगार या योजनेत लाभ घेण्यासाठी पात्र राहतील। या पात्रधारकांना कामगारांनी विविध नमुन्यातील मागणी अर्ज प्रभारी कामगार उपायुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार, जिल्हा कामगार सुविधा केंद्र सर्व यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांना आवश्यक संच पुरवण्यात येणार आहेत। आता पहिल्यासारखं नाही, लवकर तुम्हाला मिळणार। मंडळातील पात्र बांधकाम कामगारांना पुरवायच्या आवश्यक वस्तू संचमध्ये खालील वस्तूचा समावेश केला। आता कोणकोणत्या वस्तू आहे 2 नंबरमध्ये दिल्या, या वस्तू आता नव्याने समाविष्ट झाल्या आहेत। 1 नंबरची वस्तू बघा, काय तुम्हाला पत्र्याची पेटी आहे। 2 नंबर प्लास्टिकची चटई असणार आहे। 3 नंबर तुम्हाला धान्य साठवण्यासाठी बघा एक कोटी मिळणार आहे जी 25 किलोची क्षमता असणार आहे। त्याच्यासोबत 4 नंबर धान्य साठवणूक कोटी असणार आहे। 5 नंबर तुम्हाला बेडशीट दिलं जाणार आहे, तुम्हाला चादर दिली जाणार आहे, तुम्हाला ब्लँकेट दिलं जाणार आहे, साखर ठेवण्यासाठीचा डबा जो 1 किलोपर्यंत तुम्ही साखर ठेवू शकतात, चहा पावडर ठेवण्यासाठीचा डबा दिला जाणार आहे। त्यासोबत एक वॉटर प्युरिफाय जे 18 लिटरपर्यंत पाणी प्युरिफाय करू शकतं ते दिलं जाणार आहे। म्हणजे यावेळेस जे आहे तर लाडक्या बहिणीचं लॉटरी लागली म्हणता येणार आहे, कारण खूप मोठ्या प्रमाणात ह्या वस्तू आहेत ज्या मिळणार आहेत।
10 नंबरची वस्तू खूप छान आहे, वॉटर प्युरिफायर मिळणार आहे, म्हणजे 18 लिटरपर्यंत आहे. ठीक आहे. सोबत पहा मंडळांतर्गत नोंदीत सक्रिय जिवंत किंवा जीवित जे कामगार असतील, अत्यावश्यक संच इसेन्शियल किट पुरवण्याबाबत जी काय ई निविदा पद्धतीने प्रक्रिया राबवण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. आता जे नवीन नोंदणीकृत असतील, ज्यांना अजून हा संच मिळाला नाही, त्यांच्यासाठी आहे. त्यामुळे लवकरच या संचाची मान्यता बघा प्रक्रियेच्या अंतर्गत नामांकित व अनुभवी संस्थेच्या निवडीबाबतचा प्रस्ताव मंडळाने शासनास सादर करावा. तसेच या संपूर्ण प्रक्रियेकरता उद्योग ऊर्जा कामगार विभागाचा दिनांक 1/12/2016 रोजीचा जो काय शासन निर्णय आहे, त्यामध्ये वेळोवेळी केलेल्या सुधारणातील तरतुदीसुद्धा त्याचंसुद्धा काटेकोरपणे पालन करण्यात यावं. ठीक आहे. चला, नोंदणीकृत बांधकाम कामगारांना वितरित करण्यात येणाऱ्या सुधारित अत्यावश्यक संच मधील वस्तूचा दर जो आहे, त्याचा पुरवठा वाहतूक वितरण सर्व करासह निश्चित त्या ठिकाणी करण्यात यावं. आणि लवकरच तुम्हाला नवीन जे काय बांधकाम कामगार आहेत, ज्यांनी नोंदणी केलेली आहे परंतु त्यांना अजूनही ही किट मिळाली नाही आहे, अशांना या किटचं त्या ठिकाणी वाटप होणार आहे. थोडंसं खाली येऊया आपण. आता बघा, महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने सदर्भ अहवाल त्याबाबतचे देयक करण्याचं प्रमाणपत्र तपासून बघा, त्यासोबतचं जे काय प्रमाणपत्र आहे ते तपासायचं आहे आणि त्याबाबत खात्री झाल्यानंतरच पुरवठादाराचे देयक नियमानुसार प्रदान त्यांना त्या ठिकाणी करायचं आहे. थोडंसं ठीक आहे. चला, तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला हा GR पाहिजे असेल तर तुम्ही या वेबसाईटला जाऊन तो GR बघू शकता, www.maharashtra.gov.in, किंवा आपल्या टेलिग्रामला आपल्या व्हॉट्सअपला टाकलेला आहे, इतरही चॅनेलला आहे. ठीक आहे. त्यासोबत तुम्हाला काही प्रश्न असतील तर आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे, तिथं सगळेजण कॉन्टॅक्ट करू शकता. दीपक पोकळे, उपसचिव महाराष्ट्र शासनाचा हा GR आहे 18 तारखेला आलेला. आणि गुड न्यूज अशी आहे की नवीन वस्तूमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रकारे हा 10 वस्तूचा जो संच आहे, हा तुम्हाला बांधकाम कामगार आहे ज्यांनी 2 महिने झाले 3 महिने झालं किंवा महाराष्ट्र शासनाची काय निवडणूक होती त्याच्या अगोदर फॉर्म भरले, परंतु अजूनही त्यांना या भांडे वाटप जी काही किट आहे तुम्हाला 10 इसेन्शियल किट 10 वस्तूची मिळणार आहे, ती मिळाली नव्हती. तर या वस्तू तुम्हाला लवकरच आता त्याला निविदा दिलेली आहे. साधारणतः एक 15 दिवसाचा कालावधी लागेल आणि त्याच्यानंतर मग ह्या सगळ्यांना या वस्तू पुरवठा होईल. ठीक आहे. हा व्हिडिओ सर्व ग्रामीण भागातल्या ज्या महिला असतील, ज्यांनी फॉर्म भरला असेल, शहरी भागातल्या असतील, त्या सर्वांना हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या. थांबतो. हां, आपला व्हॉट्सअपचा टेलिग्रामचा ग्रुप आहे, सगळ्यांनी जॉईन करून घ्या. तिथं तुम्हाला ही PDF आहे मिळून जाईल, तुम्हीसुद्धा चेक करू शकता. संपूर्ण PDF एकदा बघून घ्या. ठीक आहे. थांबतो.